अहिल्यानगर तालुक्यातील श्री क्षेत्र बाळनाथ गडाचे मठाधिपती महंत छगन महाराज मालुसरे हे अनंतात विलीन झालेत। ते 81 वर्षाचे होते। बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांचं निधन झालं असून सायंकाळी बाळनाथ गडावर सजवलेल्या रथातून त्यांची रामकृष्ण हरीच्या जयघोषात अंतिम यात्रा काढण्यात आली आणि विविध संत महंतांसह हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मुख अग्नीद्वारे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। गेली अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र बाळनाथ गड येथे कुटुंबासह वास्तव्यास राहून मालुसरे महाराज यांनी बाळनाथ गडाची उभारणी केली। गडाची रचना कशी असावी त्याचबरोबर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुविधा सर्व काही बाबांनी वारकऱ्यांचे भाविक भक्तांचे हित लक्षात घेऊन या गडाला नावारूपाला आणलं। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी वारकरी परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवली। श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र देहू येथे आषाढी वारी निमित्त पहिली दिंडी घेऊन जाणारे या परिसरातील मालुसरे महाराज हे पहिले कीर्तनकार ठरले असून शिस्त आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा स्वभाव गुण होता। त्यांनी अनेक वारकरी निर्माण केले। प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले छगन महाराज मालुसरे वारकरी संप्रदायातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून या परिसरात परिचित होते। त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात मोठी शोककळा पसरली आहे। बाळनाथ गडाच्या उभारणीतून त्यांनी भाविक भक्तांसाठी वारकऱ्यांचं भक्तिपीठ उभारलं। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होतीये। या अंत्यविधी प्रसंगी वारकरी संप्रदायातील महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे, विकासानंद महाराज मिसाळ, अमोल महाराज जाधव, सुदर्शन महाराज शास्त्री, बाळकृष्ण महाराज, मगर महाराज, महादेव महाराज कोरे, आंधळे महाराज, लक्ष्मण महाराज कराड, मंगेश महाराज मोरे, दानवे महाराज बडे, महाराज राऊत महाराज केंद्रे, महाराज शंकर महाराज ससे, सुदर्शन महाराज, कल्याण महाराज शिंदे यांच्यासह पाथर्डी नगर, आष्टी, शेवगाव, नेवासा, देहू, आळंदी, करमाळा येथून आलेल्या अनेक संत महंतांनी मालुसरे महाराज यांना शब्दरूपाने श्रद्धांजली अर्पण केली। मालुसरे महाराज यांच्या पश्चात पत्नी बेबीताई, मुलगा आदिनाथ, मुलगी आशाताई, नातू धर्मनाथ महाराज असा परिवार आहे। तर मालुसरे महाराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीकरिता उपस्थित होता। यावेळी वारकरी भाविक भक्तांसह अनेक संत मंडळींना मालुसरे महाराज यांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले। बाणा श्री क्षेत्र बाळनाथ गडावर पुढील 13 दिवस दररोज कीर्तन सेवा होऊन मालुसरे महाराज यांच्या परमार्थिक कार्याला उजाळा दिला जाणार आहे। 14व्या दिवशी कीर्तन आणि महाप्रसादानं या दुःखद कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सद्गुरू वैकुंठवासी संत महाराज, आवाज कमी करा आवाज। या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे आपला पंचमहाभूताचा देह ठेवून ते आपल्या स्वतःच्या निज स्वरूपाला प्राप्त झाले। बाबाबद्दल सर्व वक्त्यांनी, सर्व महाराज मंडळींनी खूप बोलले। बाबाचा एक गुण अतिशय महत्वाचा होता, ते म्हणजे शिस्त। ती शिस्त संसारातली नाही, वारकरी संप्रदायाची शिस्त। टाळ कुठे ठेवा, आपल्या जगद्गुरु तुकाबरोबर प्रेम असल्यामुळे कीर्तनात गाता समोर असल्याशिवाय ते कीर्तन करत नव्हते। मला असं वाटतं या परिसरामध्ये सर्वात प्रथम दिंडी जर काढली असेल तर छगन महाराजांनी। दिंडीच नव्हती, दूर दूर पर्यंत दिंडी नव्हती। आणि मग या परिसरातील लोक पंढरपूरला जाऊ लागले। चालताना कसं चालायचं, भजन कसं म्हणायचं, त्यांना जर राग आला तर एखाद्याला काढून द्यायचं। परमार्थाची शिस्त त्यांच्याकडे जी आली, त्यांच्या गुरुकडून आली, सद्गुरू रघुनाथ महाराज उमरेकर त्यांच्या फळावर ते तयार झाले। असा महात्मा, त्याने किती बांधकाम केलं, परमार्थामध्ये याला काही किंमत नाही। परमार्थामध्ये किंमत आहे समाजावर प्रेम करण्यात। अनेक समाज वारकरी केला, माळकरी केला, सर्वांना पंढरपूरला घेऊन गेले। विशेष त्यांचं कौतुक असं आहे, आपल्या 4-2 तालुक्यातून
देहूला कोणीच जात नाही. देहूची दिंडी त्यांनी सुरू केली. तिथं 3 दिवस कथा कीर्तन केले, अन्नदान केले. असा महात्मा परमार्थातला आजच्या काळामध्ये दुरापास्त आहे. आणि म्हणून त्याच्या परमार्थिक आचार चरणाला मी दंडवत घालतो. फार जवळीक होती आमची, फार जवळीक. एखाद्या अभंगावर आम्ही चिंतन करायचो कधी कधी. बाबा म्हणायचे असंच, मी म्हणायचो तसंच. म्हणून असं आम्हाला शिष्य निर्माण करणं फार आवड आहे. गुरुची पूर्ण पुण्य आहे. त्या शिष्याच्या अंतःकरणात उतरल्याशिवाय शिष्य घडत नसतो. आपल्याला सारा इतिहास सांगण्याचा बोललं तरी बाबाचे उपकार आपल्या सर्वांना पेटणार नाही. एका कट्टर धर्मातून येऊन, धर्म साधा नाही, जगाच्या पाठीवर तसा धर्मच नाही, कट्टर. मग त्या कट्टर धर्माला कट्टरपणे वैर करून हिंदू धर्म जे स्वीकारला तो स्वीकारलाच. आणि मग अशा एका धर्म मार्तंडाला मी शेवटचा नमस्कार करतो आणि थांबतो. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंची. आज ज्येष्ठ वद्य अष्टमी या तिथीला बाबांनी पुण्य केलेलं आहे. बाबांचं महानिर्वाण आजच्या या दिवशी त्यांनी झालं. आपण सर्वजण उपस्थित आहात, महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यानंतर मला बोलण्याची संधी दिलेली आहे. बोलायला सुरुवात करताना ज्ञानोबरायांची ओवी त्याच्यामध्ये आता शब्द आलेला आहे. आता बाबा आपल्या समोर देहदृष्टीने परत कधी दिसणार नाहीत. मग आता बाबांना कुठं शोधायचं आणि कसे बाबा आपल्याला भेटतील. म्हणून मला तेवढी एकच ओवी समर्पक वाटली. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंची. म्हणून आपण सर्वांनी माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. बाबांनी आपल्या सर्वांना फार प्रेम दिलेलं आहे, फार चांगले संस्कार दिलेले आहेत, परमार्थाचा मार्ग दाखवलेला आहे. पण आपल्या सर्वांना जर बाबा हवे असतील असेचे असे कायमस्वरूपी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, तर ते एकाच जागेवर आपण शोधू शकतो किंवा त्याने एकाच जागेवर ठेवू शकतो, ते म्हणजे आपलं हृदय. पण आजच या घडीला सर्वांनी बाबांचे चरण आपल्या हृदयामध्ये धारण करावेत आणि जीवनभर बाबांच्या त्या ऋणामध्ये अशा पद्धतीने राहून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्यांची सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेला मार्ग, त्या मार्गावर जीवनभर मार्गक्रमण करणं हीच त्यांची खऱ्या अर्थानं सेवा आपल्याला अशा पद्धतीने घडू शकते. म्हणून आज बाबांचं महानिर्वाण झालं. मग त्यांनी बरंचसं त्यांनी बोलणं झालेलं आहे. आदरणीय मोरे महाराज देहूवरून या ठिकाणी आलेले आहेत, जे जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आहेत. त्यांना निरोप मिळाल्याबरोबर त्यांची शाळा कॉलेज सोडून ते तातडीने इथपर्यंत आले. मला एक भाव माझ्या अंतःकरणातला आहे. मग माऊली महाराजांनी आपल्याला सांगितलं की बाबांनी या परिसरामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांकरता पायीवारीचं नियोजन केलं. 21 वर्ष जवळजवळ आणि देहूची वारी बाबांच्या माध्यमातून घडली. बाबांचं तुकोबारांवर विशेष प्रेम होतं. मोरे महाराज देहूवरून इथपर्यंत आले म्हणजे तुकोबारांचे वंशज इथपर्यंत आले म्हणजे तुकोबारांनी त्यांच्या अंतःकरणातलं बाबांविषयीचं प्रेम या ठिकाणी प्रगट करून दाखवलं. जणू काय तुकोबारा त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आले आणि या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने सहभागी झाले. असं बाबांचा फार मोठा अधिकार. काल तुकोबारायांचं प्रस्थान पंढरीच्या दिशेने झालं. आज माऊलींचं प्रस्थान आहे. मला माझ्या बाबांचा एक पुरुषार्थ सगळ्यांच्या समोर सांगायचा आहे. ज्यांनी मोठ्या बाबांना पाहिलं, मोठ्या बाबांची संगती म्हणजे ज्यांना प्राप्त झाली वैकुंठवासी श्री संत रघुनाथ. हा प्रसंग मला पाहायला मिळतो, कारण या गडाच्या भूमिपूजनाला पूज्य गुरुवर्य वैकुंठवासी बाबांनी
त्यांच्या अस्वस्थतेमुळं मला पाठवलं आणि पहिलं कीर्तन मी केलं इथं. मला जास्त काही बोलायचं नाही. हा जो अफाट जनसमुदाय, त्या जनसमुदायाला मी हेच सांगू इच्छितो, माझ्या मित्रांनो, पूज्य बाबांनी तुम्हा सर्वांना असं एक आदर्श घालून चाललेत. ते तो कोणता असेल तर बाबांनी अर्थात देश विदेश न पाहे रात्र निवस करीती नाश तात्काळ. या ठिकाणी होती राहिल्या त्या कीर्तीच्या गावामध्ये. आज या ठिकाणी महाप्रयाण ब्रह्मेवत रघुनाथ महाराज उमरेकर यांची या ठिकाणी काय बोलावं सुचत नाही, कारण 4 दिवसापूर्वी आम्हाला समजलं बाबा आजार होता. देवा नेनो काय झाला की दवा, या रीती जो पांडवा दे सेना व्हायचं वरती, पण बाबांचं गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. परिवार तसं कोणी गेलं तर आपल्या परिवाराचं नाव घेतो, पण आज याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पुण्यानी माम परम भागवतांना मामी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत कृपावंत कायने पतित कीर्ती वर्णन याने अनुसार बाबांचं आज आपल्यातून सर्वांना ज्ञात आहे. बाबांनी आयुष्यभर संघर्ष ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता इथून पुढचं सगळं मार्गदर्शन या गडासाठी परमपूज्य आदरणीय संत चरणराज छगन महाराज मालुसरे हे आपणातून निघून गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने आज विशेष आहे. आज ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे. बाबांनी देखील ते प्रस्थान साधलेलं आहे आणि बाबा ज्ञानोबराच्या सानिध्यामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये निघालेले आहे. असे वैकुंठ असे छगन महाराज आपणातून गेल्यामुळे या परिसरावर वारकरी संप्रदायावर खऱ्या अर्थाने दुःखाचा डोंगर पडलेला आहे. या दुःखातून खऱ्या अर्थाने सावरणं शक्यच अशा प्रकारचं नाही, पण तरी देखील प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर जावंच लागतं. या नियमाप्रमाणे महाराज आपल्यातून गेलेले आहेत. अशा महाराजांना आपणा सर्वांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. किंवा तुकोबरायाच्या विचाराशी संलग्न आपलं आयुष्य घातलेले वैकुंठवासी गुरुवरे बाबा वायनाडगरकर आज अनंतात त्या ठिकाणी विलीन होत आहेत. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं, जसं तुकोबरायांचं आयुष्य वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं जीवन, तसं बाबांनी एक काळ वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं जीवन म्हणजे छगन बाबांचं. त्या जीवनावर, त्या परिस्थितीवर मात करून तुकोबरायांनी जसं त्या ठिकाणी मात केली, तसं गुरुवऱ्या बाबांनी त्या ठिकाणी मात अशा प्रकारची करून आपलं जीवन त्या ठिकाणी तुकोबरायांच्या विचाराशी संलग्न ठेवलं, शेवटपर्यंत संलग्न ठेवलं. आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे अगदी शिस्तप्रिय त्या ठिकाणी असणारं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी वारकरी संप्रदायात पाहायला त्या ठिकाणी आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांनी त्यांच्याकडून त्या ठिकाणी शिस्तीचा त्या ठिकाणी अभिप्राय त्या ठिकाणी घ्यावा, त्यांच्याकडून त्या ठिकाणी शिकावं, हा भाव त्या ठिकाणी ठेवतो. स्थान ज्यांनी मिळवलं होतं असे श्री संत चरणराज आदरणीय छगन बाबा भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या हृदयात जी खंत आहे ना, अर्जुनाला युद्ध करायला हरकत नाही, पण अर्जुन एवढंच सांगतो की देवा, जर याच्यातून काही पाप झालं, सांगे कृष्णा मणी केळी उरीजे, माझ्या येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या मनात माझं स्थान शिल्लक राहील का? लोकांच्या मनात अग्राह्य मिळवणं हे अजरामर होण्याचं लक्षण आहे. इतके माणसं आणि इतक्या सज्जन लोकांच्या हृदयामध्ये स्थान बाबांनी मिळवलं. बाबांचं कर्म, बाबांचं कार्य आणि बाबांचं कर्तृत्व हे कीर्तीचा सुगंध सोडत सदैव राहणार आहे. जागा जास्त बोलण्याची नाहीये, पण निर्मिती करणारा माणूस कधी पण या पृथ्वीवर अजरामर ठरत असतो.
किती करोडची गाडी, याच्यापेक्षा गाडीची बॉडी ज्याने सुरुवातीला बांधली तो अजरामर असतो. म्हणून भगवान गडाचे संस्थापक भगवान बाबा अजरामर आहेत. तसं या गडाला निर्माण करणारे बाबा आहेत. या गडाचं इतकी निर्मिती केली की या गडाला गड म्हटल्यानंतर दगडाचा असावा, सगळ्या बाजूनं गड वाटावा, असा हा गड बाबांनी बांधलाय. कुठलाही इंजिनियर नाही, काही नाही, सगळं बाबांची डिझाईन आहे. म्हणून निर्मिती करणारी बुद्धी बाबांची होती. असे बाबा गड आपल्याला देऊन गेले, परंपरा देऊन गेले. आणि प्रेम ज्याला म्हणतात ते बाबाला पाहिल्यानंतर, बाबांचा आवाज ऐकल्यानंतर आपल्यामध्ये कळतं. आणि विनम्रतेबद्दल बोलाल तर आयुष्यभर स्वतःला संत चरण रज म्हटले, संतांच्या चरणाची धूळ म्हटले. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.